श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव 13 फेब्रुवारी पासून 15 फेब्रुवारी रोजी निघणार भव्य मिरवणूक भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन। श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा 68वा पुण्यतिथी महोत्सव गुरुवार 13 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। त्यानिमित्त सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बड्डू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे गुरु गीता पारायण करण्यात येणार आहे। शुक्रवार 7 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी 8 ते 9 या वेळेत गुरु गीता पारायण होईल। 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 ते 2:30 वाजेपर्यंत श्री प्रभाकर अनुसंधान या पोथीचे सामूहिक पारायण व महाप्रसाद वाटप होणार आहे। 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 6:30 दरम्यान वारकरी विद्यालयातील बाल वारकऱ्यांचे मृदंग वादन होईल। 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता गोपूजन व मंदिरामध्ये पौर्णिमेनिमित्त पालखी प्रदर्शना होणार आहे। गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता गुरुगीता पारायण समाप्ती व श्री प्रभाकर स्वामी महाराजांच्या पिंडीस रुद्राभिषेक व तर्पण विधी होईल। त्याच दिवशी रात्री 10:45 सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गुलालाचा कार्यक्रम होणार आहे। शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त विजय कबाडे उपस्थित राहणार आहेत। तर शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते होईल। सम्राट चौक येथून निघालेली ही मिरवणूक पारंपरिक मार्गावरून रात्री 9 वाजता मंदिरात पुन्हा विसर्जित होणार आहे। या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावा असं आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी याप्रसंगी केले। या पत्रकार परिषदेत श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघ चौरे, भजनी मंडळाचे दत्तात्रय कुसेकर, मंदिराच्या प्रसारण विभागाचे प्रमुख परशुराम वटकर आदी उपस्थित होते। तुमच्याशी वार्तालाप करायचं महत्त्वाचं कारण आहे की आपल्याला माहितीच आहे की प्रभाकर महाराजांचं मंदिर जे आहे सोलापूरमध्ये आहे, तर महाराजांचा उत्सव असतो दरवर्षी 5 महिन्यामध्ये प्रभाकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव असतो। तो सगळ्यात मोठा उत्सव असतो प्रभाकर महाराज मंदिराचा। तर यावर्षी देखील महाराजांचा उत्सव जो आहे त्या उत्सवाला उद्याच्याला दिनांक 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे। गुरुगीता पारायणाने ती सुरुवात होईल। गुरुगीता पारायण झाल्यानंतर साधारणतः 9 तारखेला 9 फेब्रुवारीला श्री प्रभाकर महाराज अनुसंधान या पोथीचं वाचन होणार आहे आणि त्याच्यानंतर 11 तारखेला श्री ज्ञानेश्वर महाराज मृदंग व पखवाज वादन विद्यालयाच्या बाल विद्यार्थ्यांचं 50 विद्यार्थ्यांचं मंदिरामध्ये संध्याकाळी 4च्या दरम्यान पखवाज वादनाचा कार्यक्रम असणार आहे। 12 तारखेला आपली पौर्णिमा आहे, नव्याची पौर्णिमा म्हणून आपण धान्य आलेले आहे। धान्य जे आलेलं असतं ते आपण आपल्याला आराला वगैरे मानतो। त्या दिवशी महाराजांच्या इथे गोपूजन होईल आणि गोपूजन होऊन संध्याकाळच्या नंतर पालखी आणि रथमिरवणूक पालखी आणि प्रदक्षिणा होईल मंदिरामध्ये जाण्यामध्ये। सगळ्यात महत्वाचा जो दिवस आहे तो 13 फेब्रुवारीचा आहे। माघ कृष्ण गुरु प्रतिपदा आहे त्या दिवशी। महाराजांचा महानिर्वाणाचा दिवस आहे, पुण्यतिथीचा दिवस आहे 13 फेब्रुवारीला। तर सकाळी 9 वाजता गुरुगीतेची समाप्ती होईल, तर नंतर महाराजांच्या पिंडीवर रुद्राभिषेक होईल व महाराजांच्या नावाने तर्पण होईल। तर्पण विधी झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्यात महत्वाचा एक मुख्य गुलाबाचा कार्यक्रम आहे, तो रात्री 11:15 वाजता। आपल्याला माहिती की हजारोच्या संख्येने लोक गेली 68 वर्ष तिथे येतात। ही जी महाराजांची पुण्यतिथी ती 68वी पुण्यतिथी आहे। तर 14 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे। सन्माननीय पोलीस उपायुक्त कवाडे साहेब
यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचं वाटप होणार आहे विजय कबाडे साहेब. त्याच्यानंतर शनिवारी आपली रथ मिरवणूक असणार आहे, रथ मिरवणूक पालखी मिरवणूक असणार आहे महाराजांची. तर ती शनिवारी 15/2/2025 रोजी त्याचं जे रथ मिरवणुकीचं उद्घाटन म्हणा किंवा पूजा जी होईल ती सोलापूरचे सन्मानित पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार साहेब यांच्या शुभ हस्ते त्या रथ मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.